पंकज जावळे आणि त्यांचा पीए देशपांडे हे अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। ज्या राजकीय नेतृत्वाने त्यांच्या नियुक्तीची शिफारस केली होती त्यांचा भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे। या जागी मनपा प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या देवीदास पवार यांची नियुक्ती राज्य सरकारने केली होती। मात्र भ्रष्टाचारांना वाचवू पाहणाऱ्या नेतृत्वाला पवार यांच्या ऐवजी नगर मनपामध्ये यापूर्वी उपायुक्त म्हणून अत्यंत वादग्रस्त ठरलेले यशवंत डांगे यांना आयुक्तपदी बसवण्यासाठी आपली राजकीय ताकद पणाला लावण्याची दुर्बुद्धी झाली। मनपा लुटून खाण्याचा काहींचा डाव आहे, हे शहराच्या दृष्टीने अत्यंत दुर्भाग्यशाली आहे असा आरोप करत राज्य सरकारने डांगे यांच्या नियुक्तीचा फेरविचार करत तात्काळ रद्द करावी अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली। या संदर्भात किरण काळे यांनी अधिक माहिती दिली। नगर मनपा आयुक्त पदाच्या नियुक्तीवरून मोठा सावळा गोंधळ त्या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की यापूर्वी असणाऱ्या आयुक्त जावळे आणि त्यांचा पीए देशपांडे यांच्यावरती त्या ठिकाणी अँटी करप्शनची कारवाई झालेली आहे आणि ते फरार आहेत, जामिनासाठी आटापिटा करतायत। एवढंच नाही तर त्यांना वाचवण्यासाठी सुद्धा काही राजकीय नेतृत्व जे शहरातलं ते पडद्याच्या मागून त्या ठिकाणी आटापिटा करतायत। दुसऱ्या बाजूला नगर मनपामध्ये देवीदास पवार यांच्या नियुक्तीची ऑर्डर 8 तारखेला राज्य सरकारच्या तरी काढण्यात आली आणि त्याला 48 तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा त्या ठिकाणी बदल करून यापूर्वी नगरच्या महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावरती काम केलेल्या यशवंत डांगे यांची आयुक्त पदावरती नियुक्ती करण्याची ऑर्डर जी आहे ती राज्य सरकारनं त्या ठिकाणी काढलेली आहे। मुळामध्ये डांगे या शहरामध्ये उपायुक्त पदावरती काम करत असताना त्यांनी जो काही कार्यकाळ या ठिकाणी केला त्या कार्यकाळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांच्या कामाची जी पद्धत राहिलेली आहे त्याच्याबद्दल नगरकरांमध्ये आधीपासूनच तीव्र प्रकारचा संताप त्या ठिकाणी आहे। डांगेंच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये अनेक भानगडी घडल्या, एवढंच नाही तर त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी सुद्धा त्यावेळेला घडल्या। आम्ही राज्य सरकारकडे तमाम नगरकरांच्या वतीनं आणि शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मागणी केली आहे, मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र पाठवलंय की या डांगेंची नियुक्ती जी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही रद्द करा। एवढंच नाही तर डांगेंचा नगरमधला जो काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये त्यांनी ज्या फाईलीवरती सह्या केल्या, त्यांच्या काळात त्यांनी जी जबाबदारी सांभाळली त्या सगळ्याची मंत्रालय स्तरावरून एक चौकशी समिती नेमून सखोल चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे। मुळामध्ये डांगेंची नियुक्ती करण्यासाठी जो काही अट्टाहास त्या ठिकाणी धरला गेला हीच अत्यंत चुकीची बाब त्या ठिकाणी आहे। यापूर्वी जावळेंच्या नियुक्तीसाठी सुद्धा जी काही त्या ठिकाणी शिफारस पत्र दिली गेली ती पत्र होती या शहराच्या आमदारांची। त्या पत्रामध्ये त्यांनी जावळेंवरती ते किती चांगलं काम करणारे अधिकारी आहेत अशी स्तुती सुमनं त्या ठिकाणी उधळली होती आणि शेवटी त्या जावळेंनी काय केलं हे सगळ्यांनी पाहिलं। आता डांगेंच्या बद्दल सुद्धा नियुक्ती होण्याकरता त्यांनीच त्या ठिकाणी आग्रह राज्य सरकारकडे आपल्या सत्तेच्या पदाचा वापर करून त्या ठिकाणी धरलेला आहे आणि हे सगळं चुकीचं काम आहे। मुळामध्ये जावळेंवरती कारवाई झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळात जी काही भ्रष्टाचाराची पापं केली गेली ती झाकून ठेवण्यासाठी, ती उघड होऊ नयेत यासाठी आपल्या मर्जीतला अधिकारी त्या ठिकाणी आणण्याचा अट्टाहास त्या ठिकाणी नगर शहराच्या आमदारांच्याकडनं धरला गेलाय। मुळामध्ये अशा पद्धतीनं नगरकरांना वेठीस धरणं आणि महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा धुडगूस घालणं हा जो अजेंडा आहे तो आता काही नगरकरांपासून लपून राहिलेला नाही। आम्हाला काँग्रेसच्या वतीनं त्या ठिकाणी नगर शहरामध्ये झिरो करप्शन, शून्य भ्रष्टाचार अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी पाहिजे। त्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांकडे पुनश्च त्या ठिकाणी जाहीर मागणी करतो, लेखी निवेदन तर आम्ही दिलंच आहे की डांगेंची नियुक्ती जी ती तात्काळ त्या ठिकाणी रद्द करा आणि चांगल्या प्रकारचा अधिकारी या ठिकाणी आयुक्त पदावरती तुम्ही आम्हाला द्या। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।